स्थानिक आक्रमक झालेले आपल्याला दिसत आहे। श्रीनगर मधली ही दृश्य आहेत। आता सडेतोड उत्तर द्या अशी घोषणाबाजी होतीये। एका बाजूला नवी दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी घडतायत, दुसरीकडे बैसरांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जी जंगलं आहेत तिथे सर्च ऑपरेशन सुरू आहे। दहशतवाद्यांना पकडण्याकरता स्केचेस जारी करण्यात आलेली आहेत आणि श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत। मोठ्या प्रमाणात स्थानिक घोषणाबाजी करतायत, पोलीस त्यांना थांबवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करतायत। हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला जातोय। दहशतवादाचा आता खात्मा करण्याची वेळ आलेली आहे। मोठ्या प्रमाणावर सगळे रस्त्यावर उतरलेले श्रीनगर, काश्मीर, पहलगाम या सगळ्या भागामध्ये सगळे स्थानिक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि दहशतवादाला विरोध करण्याकरता घोषणाबाजी सुरू आहे। या सगळ्याचं उत्तर मिळालंच पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे। काश्मीरमध्ये, काश्मीरच्या कुठल्याही पर्यटनाच्या भागामध्ये अशा प्रकारचे हल्ले होता कामा नयेत, असुरक्षितता राहता कामा नये, अशीच मागणी हे स्थानिक करतायत। स्थानिकांनी सुद्धा प्रचंड संताप व्यक्त केलेला आहे। काश्मीरमध्ये हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला जातोय। जम्मू काय, पहलगाम काय, श्रीनगर काय, श्रीनगर पासून पहलगाम जवळ आणि पहलगाम पासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन या खोऱ्यामध्ये पर्यटकांवर बेछूट गोळीबार झालेला आहे आणि त्याचा निषेध स्थानिकांकडून सुद्धा केला जातोय। श्रीनगरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आता या सगळ्या घटनेचा निषेध जो आहे तो केला जातोय। आपण बघतोय ही दृश्यांमध्ये नाशिकमध्ये पाकिस्तानचे झेंडे जे आहे ते या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जाळले जात आहे, निषेध व्यक्त केला जातो। हे सगळे संतप्त आहेत। ज्या पद्धतीनं पर्यटकांवरती पहलगाममध्ये हल्ला झाला, या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अशा पद्धतीनं हे सगळे मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र आलेले आहे आणि त्यांनी या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा जो आहे तो अशा पद्धतीनं झालेला आहे, त्याच्यावरती जोडे मारले जात आहे आणि आपला राग, आपला संताप जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जातोय। ही दृश्य आहे नाशिकमधले मनसेचे कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झालेले आहे आणि आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांकडनं अशा पद्धतीनं पाकिस्तानचा झेंडा जो आहे तो या ठिकाणी जाळला जातोय। हे सगळे कार्यकर्ते जे आहे त्यांनी या सगळ्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती तीव्र शब्दामध्ये निषेध जो आहे तो व्यक्त केला जातोय। आपण या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत, पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। त्यांच्या नेमका या सगळ्यावर काय भावना आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? ज्या पद्धतीनं पर्यटकांवरती हल्ला झालेला आहे आणि आपण इकडे अशा पद्धतीचं जे आंदोलन आहे ते केलं जात आहे। आपण काल बघितलं की काश्मीरमध्ये निष्पाक जे पर्यटक गेलेले होते त्यांच्यावर भ्याड हल्ला केला गेला आणि हा हल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या सर्व हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि ह्या अतिरेक्यांना आपल्यामार्फत आम्ही संदेश देतो की आम्ही सुद्धा तुम्हाला घरात घुसून मारायची हिंमत ठेवतो आणि ती वेळ लवकरात लवकर येणार आणि ह्याचं उत्तर तुम्हाला लवकरात लवकर दिलं जाणार। काय भावना आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही या बॅड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही सर्व जनतेला मी असं आवाहन करतो की हे तिकडे उपाशी मरताय, यांना उपाशीच मरू द्या। आपण तिथं पर्यटक म्हणून आपण तिथं जातोय, जर आम्ही गेलो नाही तर त्यांची खायची मौत होईल आणि मी आपल्यामार्फत मी सगळ्या पर्यटकांना विनंती करेल की यांना उपाशी मरू द्या, आपण तिकडे जाऊच नका आणि याचा बदला घेतल्याशिवाय संपूर्ण भारतीय राहणार नाही, हे तुम्हाला सांगतो। राजकारण सोडून आता सगळ्यांनी एक येण्याची वेळ आहे असं आपल्याला वाटतं? मी आत्ताच सांगितलं की देशासाठी, या देशात्मेच्या अखंडतेसाठी पक्ष सर्व बाजूला ठेवून सरकार कोणाचा असो त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन या पाकिस्तानच्या संघटनांना धडा शिकवला पाहिजे। नवविवाहिता होत्या, लहान मुलं होते, त्या महिलांचा आक्रोश बघितल्यावर पोटात गोळा येतो। अशा पद्धतीने जर तिथे भ्याड हल्ला होणार असेल तर त्याचा निषेध हा सगळ्यांनीच केला पाहिजे। तिथे महिला आणि पुरुष हा भेदभाव न करता आम्ही सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तिथे हल्ला करणाऱ्यांना निषेध करतो आहे।